नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मस्त अशा खस्ता होणाऱ्या आणि खुसखुशीत अशा लागणाऱ्या ओल्या हरभऱ्याच्या कचोऱ्या बनवलेल्या आहेत. एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी असे होते. सुरुवातीला हरभरे घ्यायचे आहेत. आता हे सोलून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी 2 चमचे धने, जिरे आणि 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे आणि थोडेसे काळे मिरे घ्यायचे आहे. आता सुरुवातीला हे न भाजताच आपल्याला तसेच वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर आलं घ्यायचं आहे, हिरवी मिरची आणि लसूण. हे पहा, याप्रमाणे हे असं जाडसर वाटून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि जो मसाला आपण तयार केलेला आहे तो सुरुवातीला यामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये थोडासा हिंग, हळद, थोडंसं लाल तिखट आणि गरम मसाला मी इथे घातलेला आहे. आता आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं लिंबू पिळायचं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर ती तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि चवीनुसार अगदी थोडीशी साखर घालायची आहे. म्हणजे कचोऱ्यांची जी टेस्ट आहे ती खूप छान येते. आणि आता जे जाडसर आपण वाटून घेतलेले होते हरभरे ते आता यामध्ये घालायचे आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे अगदी कोरडं होईपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं शिजत आल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा हे छान परतवून घ्यायचं आहे. इथे आता हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस इथे बंद करायचा आहे. याप्रमाणे आपल्याला हे असं कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तुम्ही इथे पूर्ण मैद्याचाही वापर करू शकता किंवा नुसत्या गव्हाचा पिठाचा सुद्धा वापर इथे करू शकता. 1 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडासा ओवा हा क्रश करून घालायचा आहे चव छान यावी म्हणून आणि आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये तेल साधंच घालायचं आहे, मोहन न करता. आणि मुटका वळेपर्यंत आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. हे पहा, याप्रमाणे मुटका असा वळला गेला पाहिजे म्हणजे कचोऱ्या या खूप खस्ता अशा होतात आणि खुसखुशीतही होतात. आता यामध्ये मी 1 वाटी पाणी घेतलेलं होतं, पण पाऊण वाटी पाणी रव्यामुळे जास्त लागलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. त्यावर 15 ते 20 मिनिट हे झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे आता हे पीठ व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे आणि परत एकदा आता याला मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे कचोरी ही छान अशी होते. हे पहा, याप्रमाणे यामध्ये थोडासा रवा घातल्यामुळे काय होतं, थोडासा क्रंचीपणा यायला त्याला मदत होते आणि थोडीशी कुरकुरीत अशी ही कचोरी तयार होते. आता इथे ज्या कचोऱ्या आहेत ना त्या थोड्याशा मी मोठ्या करणार आहे, त्यामुळे एवढा असा मी उंडा घेतलेला आहे आणि आपण अगदी पुरण भरतो तशीच वाटी बनवली तरी पण चालू शकतं किंवा या प्रकारेही तुम्ही बनवू शकता. आणि मधला जो भाग आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा आहे. हे पहा, याप्रमाणे किंवा लाटूनही तुम्ही करू शकता. आता यामध्ये हा गोळा असा घालायचा आहे. जे की आपण सारण केलेलं आहे त्याचे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहे सर्व आणि पुरण भरतो त्याप्रमाणे हे भरून घ्यायचं आहे. मात्र आता काय करायचं आहे, ज्यावेळेस याचं तोंड असं मिटवून घ्यायचं आहे त्यावेळेस व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं आहे अंगठ्याच्या साहाय्याने आणि वरती येणारा जो भाग आहे तो थोडासा असा लांबवायचा आहे म्हणजे कचोरी ही फुटत नाही मध्ये. हे पहा, याप्रमाणे असा ताणून घ्यायचा आहे, ओढून घ्यायचा आहे आणि वरती आलेला जो भाग आहे तो अलगद असा ओढून काढून घ्यायचा आहे. हे पहा, याप्रमाणे म्हणजे कचोरी ही अजिबात फुटत नाही आणि टम्म अशी फुगली जाते. याप्रमाणे सर्व कचोऱ्या या करून घ्यायच्या आहे. अशी कचोरी झाल्यानंतर तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता पुरीप्रमाणे, तरी पण छान अशी फुगते, अजिबात फुटत नाही. हे पहा, याप्रमाणे मी आता या कचोऱ्या
बनवून घेतलेले आहेत. खूप छान अशा होतात. नक्की एकदा करून बघा. तेल इथे जास्त तापवून घ्यायचं नाही, कडक करायचं नाही, नाहीतर मग कचोऱ्या फक्त वरती लाल होतील आणि आतमध्ये तशाच कच्च्या राहू शकतात. त्यामुळे अगदी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला या कचोऱ्या यामध्ये सोडायच्या आहेत आणि मंद आचेवरच या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत. इथे आता व्यवस्थित अशी एकदा दोनदा पलटवून घ्यायची आहे. थोडीशी फुगायला लागली की लगेच ही पलटवून घ्यायची आहे. मात्र बारीक गॅसवरच आपल्याला या कचोऱ्या तळायच्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी ही कचोरी फुगली गेलेली आहे. खूप छान अशी झालेली आहे आणि सोनेरी रंगावर ही तळून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशा या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आतमध्ये एकदम मस्त असं हे सारण व्यवस्थित भरलं गेलेलं आहे. हे पहा, खूप छान अशा या झालेल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.